मन मंदिरा गजर भक्तीचा सत्याच्या त्या गाडीचा लाईट आतून चमकत का बाहेर नाही नाही आतून विनोद नाही सांगा कारण सत्याच्या गाडी संतराम बापूजी हाय नामवाचे श्रवण के पावलेचे समान काळ साधक केला त्यांनी नेला मनी कीर्तनाचा समारोह निर्गंध सर्वदा काळ साधक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल निळा म्हणे स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनामे काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी ब्रह्म श्री शरण संत बाबाजी सुदास केले होई सकल करुण तेची वंदन श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारण्याता प्रस्तुत साऊंड वाढवायचे करणे असतील तर ते कमी करायचे वरी लावलेले असतील हे मॉनिटर वाढवायचे सेवेसाठी निवडलेला भंग जगद्गुरु तुकाराम महाराज यांची एकनिष्ठ शिष्य असणारे गुरुभक्त निळोबर आहे यांचा हा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आपल्या जीवनामध्ये आपला काळ सार्थक करण्यासाठी लागणारी महत्त्वाची 3 साधनं सांगणार सेवेला सुरुवात करायच्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा या पवित्र क्षेत्राच्या ठिकाणी 25 वर्षापासून आयोजित केलेला दिव्याने भव्य स्वरूपाचा 16 खंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा असा भगवान दत्तात्रेय जन्मोत्सवाच्या निमित्ताने अगोदर चालू होतात त्यातली त्या ठिकाणी आयोजित केलेला कार्यक्रम चे श्रीमती कमलाबाई पवार यांचे पती तसेच श्री शंकररावजी पवार तसेच आमचे श्री हरिभक्तीपरायण विजय महाराज पवार हरिभक्तीपरायण राजेंद्र महाराज पवार बाळू महाराज पवार यांचे वडील वैकुंठवासी हरिभक्तीपरायण कृष्णाजी बाबूराव पवार यांच्या प्रीती स्मरणार्थ आयोजित केलेला सोहळा हे पवार परिवारानं कोटी कोटी धन्यवाद आहे त्या परिवारांना हे 25 वर्षे मी असं म्हणतो ते कुशल मार्गदर्शक असे महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारे आमचे प्रेममूर्ती नगर जिल्ह्याचे वारकरी महामंडळाचे अखिल भारतीय वारकरीचे अध्यक्ष श्री भरत महाराज थोरात यांच्या कुशल मार्गदर्शन सप्ताह चालू आहे अशी विनंती करतो येणाऱ्या 25 वर्षामध्ये तुमच्याच पवार कुटुंबियाच्या हातानं यांच्या मार्गदर्शनानं असाच सुवर्ण महोत्सव धूमधडाक्यामध्ये साजरा हो अशी भगवान दत्तात्रेयाच्या चरणी प्रार्थना करतो बस आताच घालायचं काय बरोबर चालतं बस हा झाल्यावर घाला काढायची पाळी येऊन निघून बस असो त्यासाठी रती महारथी गुरुजन मंडळ उपस्थित आहे सगळ्याचे नावं माहीत नाही तरी पण गंधर्वासारखे गाणारे आहेत चंद्रसूर्यासारखे वाजवणारे आहेत परीक्षितीसारखे ऐकणारे आहेत फक्त सांगणारा सुखाचार्य नाही महाराष्ट्रात प्रसिद्ध मृदंगाचे महामेरू महागुरु मृदंग महर्षी आमचे महेश महाराज शेळके महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले उत्कृष्ट गायक संगीत रत्न संगीत अलंकार भजन सम्राट दत्ता महाराज जाधव महाराष्ट्रात प्रसिद्ध उत्कृष्ट गायक संगीत रत्न संगीत अलंकार भजन सम्राट श्रीराम महाराज कुटे महाराष्ट्रात प्रसिद्ध उत्कृष्ट गायक संगीत रत्न संगीत अलंकार भजन सम्राट गजानन महाराज इंगोले उत्कृष्ट कीर्तनकार सुद्धा आहेत महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारे उत्कृष्ट गायक संगीत रत्न भजन सम्राट आपल्या परिसरातील होले महाराज तसे महाराष्ट्रातलं सगळ्याला लावा बरं महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारे उत्कृष्ट गायक आमचे शिंदे महाराज आहेत भिसे महाराज आहेत सातो महाराज आहेत पंचाळ गुरुजी यांच्या याच्यातील सर्व विद्यार्थी परिसरातील सर्व महाराज मंडळी या ठिकाणी मृदंगाचे महामेरू महागुरु आमचे रामेश्वर महाराज देशमुख या ठिकाणी उपस्थित आहेत बरेच मान्यवर मंडळ उपस्थित आमचे शांतीराम बापू या ठिकाणी उपस्थित मेदनकर बरेच आमचे जाधव महाराज आहेत आमचे हार्मोनियम वादक जेवढे महाराज विशेषोपती खराडी नाना अशी बरीच मान्यवर मंडळी उपस्थित आहे सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये पवार कुटुंबियाच्या वतीनं अनिल महाराजांच्या सर्वांच्या प्रेमात तो 24 वर्षांना हा मला योग आलेला आहे दुसरं वर्ष म्हणजे या ठिकाणी कार्यक्रम केलेला आहे
कोटी कोटी धन्यवाद आहे तुम्हाला. मी सांगितलं हे 25 वर्षे आणि त्या ठिकाणी ही आजची सेवा माझ्याकडे सज्जन आहो मायबापा त्यासाठी निवडलेला अभंग आहे. अरे आमचे लवटे महाराज राहिले हो सांगायचं असं झालं हो. बरीच मान्यवर मंडळी आमच्या टावर खालीच रेंज राहिली नाही असं होतं बघा. काय तसे बरेच मान्यवर मंडळी उपस्थित आहे. असो सगळ्यांच्या उपस्थिती सेवा माझ्याकडे सज्जन आहो मायबापा. माणसाचे महाराज या अभंगात काळ सार्थक करण्यासाठी लागणारी महत्त्वाची 3 साधनं सांगतात. वाणीनं देवाचं नामस्मरण, कानानं देवाची कीर्ती श्रवण करणं आणि चित्तामध्ये त्याचे समान पाय धारण करणं. मग ज्यांच्या वाणीमध्ये सतत देवाचं नामस्मरण आहे, जे कानानं देवाची कीर्ती श्रवण करतात आणि ज्यांना चित्तामध्ये समान पाय धारण केले खऱ्या अर्थानं त्यांचा काळ. तसे साधनं भरपूर आहे पण त्या साधनानं काळ सार्थकच होईल असं नाही. बघा किती साधने आहेत. योग याग जप तप ध्यान धारणा. ज्ञानेश्वर महाराज सांगतात काळ सार्थक होणार नाही पण दांभिकपणा निर्माण होईल. योग याग विधी सांगतो टाळ होते उड्या मारण्याच्या नादात टाळे होते सगळे तुमचे. तालात तरी टाळ वाजव ना तुम्ही. पाया पडून विनंती तुम्हाला. टाळ बी होकत येत ना महाराज. विठ्ठल विठ्ठल. साधनं भरपूर आहेत पण त्या साधनानं काळ सार्थकच होईल असं नाही. वायाची उपाधी दंभधर्म दांभिकपणा निर्माण होईल. कसा दांभिकपणा उदाहरण सांगतो. वर्षा ऋतूचा काळ आहे, पावसाळ्याचे दिवस आहेत. चंद्रभागेला दोन्ही थड्या पूर आलेल्या आहे. अलीकडून पलीकडे जाण्यासाठी नाव आहे. नावे 10-5 माणसं बसवायची. 1 रुपयाला 1 माणूस प्रवास भाडं घ्यायचा. जुन्या काळातला भाव. नाव पलीकडल्या किनारी गेली. 10-5 वारकरी अलीकडे थांबले होते. एक साधना करणारा माणूस आला होता ज्यांना सिद्धी प्राप्त करून घेतली होती आणि वारकऱ्याकडे बघून विचारलं बुवा कशा करता थांबलात. म्हणजे आम्हाला चंद्रभागेच्या पलीकडे जायचे. नाव अलीकडे आल्यानंतर जाणारच आहेत. ही नदी पार करायला नावेची वाट बघत भेटली. 1 मिनिटामध्ये पार करून दाखवतो. त्यानं खांद्यावर चोपरणं घेतलं आणि पाण्यावर ठेवलं आणि त्याच्यावर बसून तरंगून पलीकडे गेला कारण साधना केली होती. नाव अलीकडे आली. 10-5 वारकरी नावेत भेटले. 1-1 रुपया प्रवास भाडं दिलं. नाव पलीकडच्या किनारी गेली. वारकरी नावेतून उतरले. हे महाराज तिथंच थांबलेले होते. आमच्या वारकऱ्याकडे बघून तिरस्कार बुद्धीने विचारलं काय बुवा कळाले का योगाची किंमत कशी असते ती. एक वारकरी म्हणला कळाले की म्हणला किती म्हणला 1 रुपया. अरे जी नदी पार करण्यासाठी जन्मभर साधना केली मी 1 रुपयातच तरुण आलो. काय लागतं नदी तरुण यायला. म्हणून लक्षात ठेवा हेचे परमार्थ साधन मुखी नाम आणि हृदय. काही माणसं साधना करतात क्रिया करतात ती सामान्य असते आणि काही विशेष क्रिया असते. सामान्य क्रिया कोणती आहार निद्रा आणि मैथून. विशेष क्रिया कोणती आहे वाणीने देवाचं नामस्मरण कानाने देवाची कीर्तन चित्तामध्ये समान पाय धारण कर. आणि विशेष क्रिया ही माणसाच्या जन्मात घडते. याच देही घडे देवाचे भजन म्हणण्यापेक्षा देवे दिला देव भजना. पण उत्तरार्ध आहे का तो या झाला फाटा. नाथ महाराज भागवतात हे सांगतात निजात्मप्राप्ती लागोनी देवे केली मनुष्य योनी पण देवाचा विश्वास बुडवणे विषय शेवणी निजपतन. विश्वासघात केलाय लोकांनी. लक्षात ठेवा मायबापा जी वस्तू ज्या कामासाठी मिळाली त्याच्यासाठी वापर झाला तर बरं आहे. नाही तर वस्तू मिळून उपयोग नाही ना महाराज. नरदे भजनासाठी मिळालं आणि भजनच करायचं नसेल तर काय फायदा आहे. आता बरेचसे विनोद तुम्ही यूट्यूबवर ऐकतात मन मंदिरात टी व्हीवर ऐकतात. 200-250 गोष्टीचं पुस्तक आहे 5-6 भागाचं बघा ऐका वाचा. फक्त विनंती आहे विनोद माझी हसण्यावरी नेऊ नका तुम्ही. नरदे भजनासाठी मिळालं आणि भजनच करायचं नसतं वस्तू मिळून तरी काय उपयोग आहे. जी वस्तू ज्या कामासाठी वापरायचीच नाही जाऊ दे. मागं परतीचा पाऊस काय उघड्याच्या वाढण्या असं एका माणसाला वाटलं ते पुण्याला गेला होता. त्याला वाटलं एक छत्री विकत घ्यावा.
मला दुकानदार छत्री दाखवा, त्यांना 5-6 नमुने दाखवले. 1 नंबर कोणती आहे? दुकानदार मला हे घेऊन जा. 1 नंबर छत्री, गॅरंटी 15 वर्षाची. 15 वर्षात फाटली, तुटली, मोडली, नवीला नवी देणार. फक्त त्या छत्रीवर थोडी काळजी घ्या. तिला 2 गोष्टीला जपायच्या. कोणत्या गोष्टीला जपायच्या? ऊन लागू द्यायचं नाही, पावसात भिजू द्यायचे. आता काय देवघरात ठेवायला न्यायची होय ती छत्री? आणि जी वस्तू ज्या कामासाठी घ्यायची त्याच्यासाठीच वापरायची नाही, मग घ्यायचीच कशाला? तसा नरदेव भजनासाठीच मिळाला. आणि जर भजनच करायचं नसेल, जन्म लावून तरी काय उपयोग आहे? हे ठेवून केले काजी परमार्थ करायचं नाही, जन्म लावून ते काय उपयोग? येथेवनी केले काही विठ्ठल नाही आठवीला, अरे मुडा भाग्य हे ना गेलाशी पता ना मोर. ऐका लक्ष देऊन ऐका माय बापा. पवित्र असा नरदेमुळे आपण जर परमार्थ केला नाही ना, आपल्याला यमाच्या बदक्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही. हरिविन जन्म नरकची पैजाना. आणि यमाचा पाहुणा ऐका, एक माणूस चाकण चौकातून इकडं पवार वस्तीकडे येत होता. रात्रीची वेळ तिथं 11 वाजली होती. इंडियन पंपापाशी त्याला 4-2 चोराने आढळून पैसे नेले, सोनं नेलं, आलं गावात रडत. आमचे विजय महाराज सारखे तो होते, म्हणले काय झालं काय झालं काय विचारता? चाकत चौकात पंपापाशी मारलं ना चोरांनी, पैसे नेले, सोनं नेलं, लय मारलं. आणि हे म्हणले कमाल आहे तुझी, तुझ्याजवळ पिस्तूल होता ना, लपून ठेवला मन बरं नाही तो, ते नेला असतं मला चोर. अरे तुला काही दिवाळीच्या टिकल्या वाजवायला देतो होय तो? तसा पिस्तूल मिळालेला असून सुद्धा याचा वापर करायचा, ते कार्ड रुपये चोरायचे बदके का? आमच्या काय बापाचं चाललंय विठ्ठल. महाराष्ट्रात गाडलेला पैलवान, महाराष्ट्र केसरी, ज्याला कुस्ती खेळण्यासाठी जोड नाही, अशा माणसाने अनिल महाराज कुस्तीच्या फडावर कुस्ती जिंकली. आणि गावाकडे आपलं निघाला पायी प्रवास. जुन्या काळात काही साधनं नव्हतं, पायी प्रवास निघाला. 4-2 घराचं बारकं वाडीसारखं गाव होतं. तर 5-6 पोराने अडवले त्याला, आणि असा मारला का नाही, तोंड सुजेपर्यंत मारला. घरी आल्यावर पत्नीनं बघितलं, म्हणजे तोंड सुटलं, अंग मातीनं बघितलं, हे हाल अगदी खराबाडी नाही का ग? तिथल्या 10-12 पोराने अडवलं मारलं मला. पत्नी म्हणते कमाल आहे, तुम्हाला सांगायला तरी सोपतं का? एवढं मोठं धडधाकड शरीर दिले देवाने. महाराष्ट्रात नंबर 1 गाडलेले पहिलवान आहेत. महाराष्ट्र केसरी म्हणून चांदीच्या गदा मिळालेल्या. आणि बारकाल्या पोरानं मारलं म्हणून सांगता तुम्ही त्यांना प्रतिकार करावं का नाही? मूर्खच म्हणला. अगं माझ्या कुस्तीला 10,000 रुपये बक्षीस असते, फुकट मारायला का मोकळा का म्हटलं? मग खाणं बदके आमच्या काय बापाचं चाललंय? आता मला सांगा, अहो पवित्र असा नरदेमुळे आपण जर परमार्थ केला नाही, नाही तरी हे ना मन मंदिरा गजर भक्तीचा.